Hello, my dear students. Welcome to English class. Today we are going to learn Unit 1.6 in a class of their own on page number 26 from Standard 7th English textbook. Let's see the warming up activity and opinion poll. Sarvekshan, Janamat Sarvekshan, that is the activity. Use any one of the topics given below to carry out a quick opinion poll. For your opinion poll, talk to any 5 of your friends, note down their responses, agree, disagree, not sure. आता an opinion poll ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही खालील दिलेल्या टेबलमधील जे 3 टॉपिक आहेत त्याच्यावर तुमच्या 5 मित्रांचे मत नोंदवायचं आहे. ते ॲग्री, डिसॲग्री आणि नॉट शुअर या कॉलममध्ये नोंदवून घ्यायचे आहेत. सेकंड पॅराग्राफ, फॉर्म 3 ग्रुप्स, 3 गट करायचे आहेत. 1 फॉर ईच टॉपिक. डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स. Each group should select a group leader to put together the findings and to make a presentation to the class. आता प्रत्येक 3 गट करायचे आहेत वर्गामध्ये आणि प्रत्येक गटानं एक एक विषय घ्यायचा आहे, टॉपिक घ्यायचा आहे खालील दिलेल्या 3 टेबलमधला आणि त्याच्याबद्दल मत गोळा करून घेतल्यानंतर आपल्या मित्रांचे त्याच्यावर त्या टीममध्ये एक लीडर सिलेक्ट करायचा आहे आणि प्रत्येक लीडर हा क्लाससमोर आपलं घेतलेल्या सर्वेक्षणाचं प्रेझेंटेशन करेल. फॉलो द प्रेझेंटेशन with a discussion on the most important characteristics of a good friend, a good student and a good teacher. आता एक चांगला मित्र, चांगला विद्यार्थी आणि चांगले शिक्षक या 3 विषयांवर जे महत्त्वाचे जे काही गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही वर्गामध्ये चर्चा करायची आहे प्रेझेंटेशन झाल्यानंतर. You may also consider characteristics not mentioned in the tables below. आता खालच्या टेबलमध्ये दिलेले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहीत असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही चर्चा घडवून आणायची आहे किंवा करायची आहे चर्चा. आता मी थोडक्यात तुम्हाला एक टेबल एक्सप्लेन करून देतो. पहिला टेबल आहे बघा, व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड कॅरेक्टरिस्टिक्स. अ गुड फ्रेंड म्हणजे एक चांगला मित्र होण्यासाठी कोणते कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये असले पाहिजे, कोणते गुणधर्म असले पाहिजेत त्याच्याबद्दल इथं ओपिनियन पोल घ्यायचा आहे. सेकंड टेबल आहे, व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट कॅरेक्टरिस्टिक्स. काय अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये एक चांगला विद्यार्थी म्हणून त्याला ओळखलं जाऊ शकतं किंवा असावा. व्हॉट मेक्स अ गुड टीचर. कोणते असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ते टीचरला गुड टीचर बनवू शकतात. ते पॉइंट्स खाली दिलेले आहेत. फर्स्ट टेबल बघा, अ गुड फ्रेंड चांगला मित्र शोज यू द आन्सर शीट ॲट द टाइम ऑफ एक्झाम. परीक्षेच्या वेळी जो तुम्हाला मार्कशीट दाखवतो तो चांगला मित्र. असा आहे का? मग ॲग्री असेल तर ॲग्री करा, डिसॲग्री असेल तर डिसॲग्रीच्या मध्ये खून टिक मार्क करायचे. आणि नॉट शुअर, नॉट शुअर म्हणजे तुम्हाला माहीत नाही नेमकं याचं उत्तर काय आहे, ॲग्री त्या सहमत आहे का सहमत नसावं, अशा वेळी तुम्ही नॉट शुअरमध्ये टिक मार्क करू शकता. पण लक्षात घ्या तुम्ही तिन्हीपैकी एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही टिक मार्क करायचे आहे. तुमचं मत एकाच कॉलममध्ये नोंदवायचं आहे एकदाच एका पॉईंटसाठी. सेकंड पॉईंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ते काय कॅरेक्टरिस्टिक्स, पॉइंट्स इट आउट वेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. तुम्ही काही चुकीच केलं तर तुमचा मित्र तो दाखवून देत असेल तुमची चूक तर तो खरा मित्र समजावा. तुमचे ओपिनियन पुढे नोंदवायचं आहे. साइड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड क्वारल्स. सर्व भांडणांमध्ये लढायांमध्ये तुमच्याबरोबर तो तुमची बाजू घेतो. तुमचं मत नोंदवायचं आहे पुढं. कीप्स अ सिक्रेट. तुमचं गुपित तुमचे काही गोष्टी तो लपवून ठेवतो तसाच कोणालाही सांगत नाही त्याच्याबद्दल. मग असा चांगला मित्र असावा.
पुढे टिक मार्क करायचे तुम्हाला योग्य ते मत नोंदवण्यासाठी. टेल्स यू ऑल द गॉसिप्स, इतरांच्या सर्व काही ज्या गप्पा गोष्टी आहेत किंवा जे काही दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला येऊन सांगतो, तो चांगला मित्र. मग याच्यात तुमचं मत नोंदवायचं आहे आणि हे ऍक्टिव्हिटी पूर्ण करायचे आहेत. अशीच टेबल नंबर 2 आणि टेबल नंबर 3 हे तुम्ही कंप्लीट करायचं आहे. आता टेबल नंबर 2 काय आहे बघा. व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट, एक चांगला विद्यार्थी होण्यासाठी कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स असावेत, म्हणजे काय गुणधर्म असावेत त्याच्यामध्ये. अ गुड स्टुडंट, फर्स्ट बघा, कीप्स क्वाईट इन द क्लासरूम ऑल द टाइम, संपूर्ण वेळ वर्गामध्ये तो शांत बसतो. ऑफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर, शिक्षकांसाठी नेहमी भेटवस्तू आणतो. टेक्स इफोर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन, तो स्वतः त्याच्या अथवा तिच्या स्वतःच्या प्रयत्नाने तो शिकण्यासाठी प्रयत्नशील असतो, तो प्रयत्न करतो शिकण्यासाठी, तो चांगला विद्यार्थी. नेक्स्ट पॉईंट, फोर्थ, इज पंक्च्युअल अँड रेग्युलर, तो नेहमी शिस्तप्रिय, पंक्च्युअल, वेळेत येणारा, वेळेत सर्व गोष्टी करणारा, आणि रेग्युलर, नियमित शाळेत येतो. लर्न्स ऑल आन्सर्स बाय हार्ट, सगळी उत्तरं विविध विषयांची तो मनापासून पाठ करतो. पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ऍक्टिव्हिटीज, शेवटचा मुद्दा आहे, सर्व वर्गातील विविध कृत्यांमध्ये तो सहभागी होतो. मग तुमचं 3 कॉलम मध्ये पुढे नोंदवायचं प्रत्येक पॉईंटसाठी. नेक्स्ट, व्हॉट मेक्स अ गुड टीचर, अशा कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कोणते गुणधर्म आहेत की जे शिक्षकाला गुड टीचर बनवतात. अ गुड टीचर, फर्स्ट पॉईंट, प्रोव्हाइड्स रेडीमेड अँसर्स, तयार उत्तर पुरवत असतील शिक्षक तुम्हाला, तर ते गुड टीचर आहेत का, त्याबद्दल मत तुमचं नोंदवायचं आहे. इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स, की जे टीचर सर्व विद्यार्थ्यांशी अतिशय मैत्रीपूर्ण व्यवहार करतात, ते गुड आहेत, तुमचं मत नोंदवायचं आहे पुढे. ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम, वर्गामध्ये ते भरपूर गंमत जम्मत करतात, विनोद करतात, ते गुड टीचर. गिव्ज, ह्याच्याबद्दल मत तुम्ही नोंदवायचं आहे. गिव्ज चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम, आव्हानात्मक कामं देतात आणि विद्यार्थ्यांना कामामध्ये मग्न ठेवतात, ते शिक्षक चांगले. ते मताशी तुम्ही ॲग्री आहात, डिसॲग्री आहात, नॉट शुअर, ते नोंदवायचं आहे. अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम्स, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतात, त्याबद्दल तुम्ही मत नोंदवायचं आहे. So this is the activity, you have to do this activity. Now in this pandemic situation, you can solve this activity at home on your own, so you will get habitual to how to solve such type activities. आता या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही या कोविड-19च्या या स्थितीमध्ये, महामारीच्या स्थितीमध्ये तुम्ही घरीच ते सोडवा, स्वतः वैयक्तिक, टीमची गरज नाही आहे इथं, आणि तुम्हाला अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी सोडवण्याची सवय होईल आणि तुम्हाला ते खूप इंटरेस्टिंग वाटेल. ओके, थँक्यू, टेक केअर.